वाटाण्याच्या सीझन मध्ये वाटाण्याची सारखी भाजी खाऊन जर कंटाळा आला असला ना, तर असं काही बनवून खायचं, एकदम टेस्टी आणि पटकन होतं. मग काय करायचं त्यासाठी, सगळ्यात पहिले एक वाटी वाटाणे घ्यायचे, त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, मिरच्या टाकायच्या हिरव्या, त्याच्यात अद्रक लसूण टाकायचं, मीठ टाकायचं आणि 2-3 चमचे दह्याचे टाकायचे आणि याला ना चांगलं असं बारीक करून घ्यायचं. आता एखाद्या भांड्यामध्ये त्याला काढून घ्यायचं. त्याचबरोबर त्याच्यात ना 1.5 वाटी रवा टाकायचा. इथं तुम्ही रवा बारीक मोठा कुठलाही टाकू शकता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर पाणी बघा थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं, रवा चांगला असा मिक्स झाला पाहिजे. आता याच्यावर झाकण ठेवून येणं चांगलं 10-15 मिनिटांसाठी याला रेस्ट करायला ठेवायचं. नंतर झाकण काढून बघितलं ना, चांगला आपला रवा भिजलेला असतो. चांगलं मिक्स करून घ्यायचं परत त्याला आणि एक कापून कांदा टाकायचा असं बारीक कापलेला, त्याचबरोबर टमाटर कापून टाकायचं, बरीच कोथिंबीर टाकायची आणि आता याला परत मिक्स करायचं. चांगलं असं मिक्स झालं पाहिजे. आता याच्यामध्ये ना खाण्याचा सोडा टाकायचा अर्धा चमच. तुम्हाला नसेल टाकायचं ना खाण्याचा सोडा तरी सुद्धा चालतंय, छान बनतं तरी पण. आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. खाण्याचा सोडा टाकलं का आता याला साईडला करायचं, लगेच तवा ठेवायचा गॅसवर आणि तवा गरम झाला का थोडं तेल लावायचं तव्याला आणि नंतर आता एक चम्मच त्याच्यावर टाकून द्यायचा आणि बारीक गॅस ठेवायचं बरं का. बारीक गॅसवर 2 मिनिटं ठेवायचं. नंतर वरून तेल टाकायचं, मग पलटी करायचं आणि मीडियम बारीक गॅसवर याला असं मस्त पैकी असं आलटी पलटी करून भाजून घ्यायचं. बघा गॅस हाय नाही ठेवायचं, नाही तर आतमधून कच्चं राहतं हे. आता हे सगळ्याला असंच बनवून घ्यायचं. आता लगेच चटणी करायची याच्या बरोबर खायला. तर चटणीसाठी अर्धी वाटी शेंगदाणे, त्याच्या अर्धी वाटी सुको खोबरं, ह्या दोन्हीला खरपूस भाजून घ्यायचं. त्याला लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. हिरवी मिरची टाकायची, लसूण टाकायचं, कढीपत्त्याचे पानं टाकायचे, बरीच कोथिंबीर आणि कापून कांदा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आता याला पाणी टाकून ना बारीक करून घ्यायचं एकदम. आता लगेच तडक्यासाठी पॅन मध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायची तेल गरम झाल्यावर आणि कढीपत्त्याचे पानं टाकायचे. आता लगेच चटणीला तडका देऊन द्यायचा, ओतून द्यायची. त्याच्यामध्ये असा चरका बसला का चटणीला मज्जाच येते खायला. आता लगेच आपलं बनून झालेलं ताट रेडी करून घ्यायचं आणि गरमागरम ही चटणी बरोबर खायचं. कसली जबरदस्त टेस्ट येते ना, तो तुम्हाला खाल्ल्यावर समजेल. तर तुम्ही याला एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.